मित्रांनो, GVS अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत। आजचा व्हिडिओ प्रगती कम्प्युटर प्रस्तुत। जे विद्यार्थी 10वीमध्ये हा व्हिडिओ त्यांच्यासाठी असेल। या व्हिडिओमध्ये आपण 10वीचा पेपर कसा सोडवायचा आणि तुमची कितपत तयारी असली पाहिजे तुम्हाला 10वीच्या पेपरमध्ये चांगले मार्क घेण्यासाठी। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप असा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आणि उन्हाळ्यामध्ये MSCIT कोर्स जर तुम्हाला करायचा झालं तर मी एक नंबर देतो, त्यावर SMS करा आणि ग्रुपवरला जॉईन व्हा। कमी फीमध्ये तुमची उन्हाळ्यामध्ये MSCITची बॅच असणार आहे। चला व्हिडिओ सुरू करूया। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, 10वीची परीक्षा म्हणजे शैक्षणिक जीवनातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा। ह्या परीक्षेतलं यश हे तुमचं पुढील शिक्षण आणि करिअरच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरू शकतं। आणि म्हणूनच या परीक्षेची तयारी योग्य पद्धतीने करणं, परीक्षा देताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे। मला कल्पना आहे की ह्या गोष्टीची जाणीव तुम्हाला देखील आहे आणि तुम्ही या दृष्टीने प्रयत्न सुद्धा करत असाल। याच बरोबरीने तुम्हाला काही सोप्या आणि अत्यंत उपयुक्त टिप्स इथे तुम्हाला मिळतील, ज्या तुमची तयारी अधिक चांगली आणि परीक्षेत तुमची कामगिरी अधिक प्रभावी बनवतील। या टिप्स तुमच्या उत्तरपत्रिका लेखन ते परीक्षेच्या वेळेच्या व्यवस्थापनापर्यंत सर्व बाबींचा विचार करून तयार केल्यात। चला तर मग या टिप्सकडे लक्ष देऊया आणि परीक्षेसाठी आपली तयारी अधिक पक्की करूया। मित्रांनो, आपण सुरुवातीला 10वीमध्ये कोणकोणते विषय असतात त्याबद्दल पाहूया। सुरुवातीला तुम्हाला विषयामध्ये इंग्रजी विषय असणार, त्यानंतर मराठी, त्यानंतर हिंदी। आता काही असे विद्यालय आहे की त्यामध्ये संस्कृत पण त्यांना शिकवण्यासाठी असतो, तर त्यांच्यासाठी संस्कृत हा पण विषय आहे आणि त्याचा पेपर पण होणार आहे। त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 म्हणजे आपण त्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 म्हणत असतो। त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2, त्यानंतर बीजगणित म्हणजे अल्जेब्रा, जॉमेट्री म्हणजे भूमिती, त्यानंतर भूगोल आणि इतिहास राज्यशास्त्र। असे विविध पेपर तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये पाहायला मिळेल आणि तुम्ही याचा साहजिक अभ्यास केलाच असेल। मित्रांनो, आपण आता नुकतेच पेपर मग कोणकोणते असणार आणि तुम्हाला विषय कोणते असतात त्याबद्दल माहिती घेतली। आता आपण त्याच विषयाचा पेपरमध्ये टाईम किती असणार आणि तुम्हाला त्या विषयाला मार्क किती आहे ते समजून घेऊया। तुम्हाला बीजगणित, भूमिती, इतिहास, भूगोल, सायन्स 1, सायन्स 2 हे पूर्ण जे विषय ते पेपरमध्ये 2 तासाचा पेपर असणार आणि या सर्वांना जे मार्क आहे ते 40 मार्क आहे। आणि संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी हे 3 तासाचे पेपर असतात, म्हणजे लँग्वेजचे पेपर आहे। आणि या पेपर जो असणार आहे तो तुम्हाला 80 मार्काचा पाहायला मिळेल। चला तर उत्तरपत्रिकेवर आता मार्जिन आखून झाली आहे। प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्ही ती तुमच्या सोयीनुसार कोणत्याही क्रमाने सोडवू शकताच आणि त्याची उत्तरं बरोबर असतील तर त्याचे मार्क्ससुद्धा तुम्हाला मिळतील। पण लक्षात घ्या, पेपर तपासणाऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेचा जर विचार केलात तर जेव्हा प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांप्रमाणे उत्तरपत्रिकेतील उत्तरांचा क्रम असेल तर तो पेपर तपासायला सोपं जातं। तुम्हीसुद्धा अशाच क्रमाने पेपर सोडवलात तर पेपर वेळेत आणि योग्य पद्धतीने तपासून होईल। यातच तुम्ही उपप्रश्नसुद्धा याच क्रमाने सोडवलेत तर अतिशय उत्तम। आता समजा निबंधाचा प्रश्न तुम्हाला थोडा उशिरा सोडवायचा असेल आणि अशावेळी निबंधाचा प्रश्न जर आधी येत असेल तर त्यासाठी एक ठराविक जागा सोडून आपला पुढचा प्रश्न सोडवणं योग्य ठरेल। मग आता ही जागा सोडायची कशी? आता बघा साधारणपणे प्रत्येक प्रश्न त्याच्या स्वरूपानुसार आणि त्याला मिळणाऱ्या मार्कांनुसार त्या उत्तरासाठी किती शब्द लिहावं हे अपेक्षित असतं। जसं की निबंध हा साधारण 250 ते 300 शब्दांमध्ये लिहिला जातो। मग समजा आपल्याला 250 शब्दांची जागा सोडायची आहे, त्यासाठी एका ओळीमध्ये तुम्ही साधारण किती शब्द लिहिता हे मोजून घ्या। आणि अर्थात हे मोजताना सगळ्यात आधी सराव उत्तरपत्रिकेत मार्जिन आखून तुम्ही 4 ओळी लिहा आणि मग त्या मोजून घ्या। आता ह्या आकाराच्या अक्षरांमुळे 7 शब्द एकाच ओळीत बसत आहेत। जर एका ओळीत तुमचेही 7 शब्द बसत असतील तर 250 शब्दांचा निबंध लिहिण्यासाठी साधारणपणे 35 ते 36 ओळी लागतील। आता एवढ्या ओळी सोडून मग तुम्ही पुढील प्रश्न लगेच सोडवू शकता। आता तुम्ही इथे काही उत्तरपत्रिका बघत असाल ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची लिहिण्याची पद्धत, त्याचं अक्षर हे वेगळं वेगळं आहे आणि त्यामुळे ओळीतील शब्दसंख्यासुद्धा वेगळी आहे।
यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला किती ओळी लागतील हेही तुम्हाला इथे दिसेल. आता हा प्रश्न झाला निबंधाचा, पण हीच पद्धत उदाहरणार्थ तुम्ही विज्ञान या विषयासाठी पण वापरू शकता बरं का. आणि ती कशी, तर आता बघा विज्ञान या विषयात शास्त्रीय कारण लिहा असा प्रश्न असतो. त्यात आता हा प्रश्न बघा, यामध्ये तुम्हाला 3 उपप्रश्न दिलेत आणि यातील कोणतेही 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे. आता समजा तुम्हाला पहिल्या आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर येतंय, पण तुम्हाला पहिल्या प्रश्नातल्या उत्तराबद्दल जर असा कॉन्फिडन्स कमी आहे, म्हणून तुम्ही विचार करताय की तिसरा प्रश्न आधी सोडवूया. तर जसं आपण आधी पाहिलं की प्रश्न हे त्या क्रमाने जर सोडवले तर फायदेशीर आहे, पण मग त्यासाठी तुम्हाला पहिल्या प्रश्नाच्या उत्तराची जागा सोडावी लागेल. आता शास्त्रीय कारण लिहा या प्रश्नाचं उत्तर साधारणतः 40 ते 50 शब्दात लिहावं. आता जसं आपण निबंधाच्या उत्तरासाठी शब्द मोजून ओळी सोडल्या, तसंच शास्त्रीय कारण द्या या प्रश्नाला सुद्धा अशाच ओळी सोडा आणि मग पुढचा प्रश्न सोडवा. आहे ना सोपं? मराठी विषयाच्या परीक्षेची तयारी करताना ह्यातला एक महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेऊया, तो म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. स्वरूप म्हणजे काय, तर त्यात किती प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्नाला किती मार्क असतात, असे काही मुद्दे आपण बघूयात बरं का. आता तुम्हाला स्क्रीनवर ही जी कृतीपत्रिका म्हणजे प्रश्नपत्रिका दिसतीये, तशा पद्धतीची प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळत असते. ही साधारण छापील 17 पानांची असते आणि ही प्रश्नपत्रिका मिळाल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा सगळी पानं व्यवस्थित आहेत ना, म्हणजे प्रिंट नीट आहे ना, ती सुस्पष्ट वाचता येत आहे ना, ह्याची तुम्ही खात्री करून घ्या. त्यात जर काही चूक असेल तर प्रश्नपत्रिका पण बदलून घेतली पाहिजे आणि आता प्रश्नपत्रिका बरोबर असल्याची खात्री झाली की त्यावरती तुमचा सीट नंबर लिहून घ्यायला अजिबात विसरू नका. आणि त्याचबरोबरीने लक्षात ठेवा, प्रश्नपत्रिकेवर ह्या सीट क्रमांकाव्यतिरिक्त कुठलाही इतर मजकूर लिहू नये. आता तुम्हाला दिसेल ह्या कृतीपत्रिकेच्या म्हणजे प्रश्नपत्रिकेच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात हा पेपर किती मार्कांचा आहे बघा बरं, ते लिहिलंय. आणि डाव्या बाजूला इथे हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला किती वेळ मिळणार आहे ते सांगितलंय. याचबरोबर काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा इथे दिल्यात, त्या आपण वाचूया. लक्षात घ्या, कुठलाही पेपर सोडवायला सुरुवात करण्यापूर्वी या सूचना वाचणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर मग सूचना क्रमांक 1 काय सांगते, तर प्रत्येक प्रश्नासाठी ज्या सूचना दिल्यात त्याप्रमाणे आणि विषयातील व्याकरण यामध्ये आकृत्या काढाव्यात. दुसरी सूचना काय सांगते, तर आकृत्या पेनानेच काढायच्या आहेत. तिसरी सूचना असते उपयोजित लेखनातील कृतींसाठी, जसं की सूचना, निवेदन यांच्यासाठी आकृत्यांची आवश्यकता नसते. तसंच या कृती लिहून घेण्याची सुद्धा आवश्यकता नसते. सूचना क्रमांक 4 विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न अ2 सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न 1 आधीच वाचून त्या उतार्याचा सारांश लिहायचा आहे. सूचना क्रमांक 5 काय सांगते, तर स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. आता आपण पाहूया 5वा सेक्शन, रायटिंग स्किल. हा सेक्शन एकूण 20 मार्कांचा असतो आणि जसं सेक्शनच्या नावातच लिहिलंय रायटिंग स्किल, म्हणजेच ह्याच्यात तुमचं लेखन कौशल्य तपासलं जातं. तुम्ही पाहू शकता यामध्ये 2 मुख्य प्रश्न आहेत, प्रश्न क्रमांक 5 आणि 6, आणि हे दोनही प्रश्न 10-10 मार्कांसाठी विचारले जातात. आता बघा, क्वेश्चन 5A मध्ये काय आहे, तर तुम्हाला पत्र लिहायचं आहे. आता यात सुद्धा तुम्हाला 2 पर्याय आहेत, एक म्हणजे इन्फॉर्मल लेटर किंवा फॉर्मल लेटर. दोन्हीपैकी एकाच पद्धतीचं लेटर तुम्ही लिहायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक चार्टसुद्धा दिला आहे. याची मदत घेऊन तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर योग्य शब्दात लिहिलं, योग्य पद्धतीने लिहिलं तर तुम्हाला याचे 5 मार्क मिळू शकतात बरं का. आता क्वेश्चन 5B हा प्रश्नसुद्धा 5 मार्कांचा आहे. हा प्रश्न डायलॉग रायटिंग किंवा स्पीच रायटिंगशी निगडीत प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला 5 मार्क मिळवून देऊ शकतो. यासाठी सुद्धा तुम्हाला B1 किंवा B2 पैकी कोणताही एकच प्रश्न सोडवायचा आहे. B1 मध्ये तुम्हाला 3 उपप्रश्न आहेत आणि B2 मध्ये तुम्हाला दिलेल्या मुद्द्यावरून एक भाषण तयार करायचं आहे. आता क्वेश्चन 6A मध्ये सुद्धा तुम्हाला काही प्रश्न दिसतील. या 2 उपप्रश्नापैकी कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे.
यातल्या A1 ह्या प्रश्नासाठी तुम्हाला दिलेल्या आकृतीचा वापर करून उतारा म्हणजेच पॅराग्राफ लिहायचा आहे. पण हे करताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तो उतारा नॉन व्हर्बल टू व्हर्बल ह्या पद्धतीने लिहायचा आहे. म्हणजेच दिलेल्या आकृतीचा नीट विचार करा, योग्य शब्दांची जुळणी करा आणि मगच उत्तर लिहा. आता या उलट A2 मध्ये मात्र तुम्हाला उतारा दिलाय आणि त्यावरून तुम्हाला एक ट्री डायग्राम तयार करायचा आहे. म्हणजेच उतार्यातले शब्द नीट विचार करा, त्यातले कीवर्ड्स शोधा आणि त्यापासून हा ट्री डायग्राम तुम्ही बनवू शकता. आता क्वेश्चन 6 मध्ये सुद्धा तुम्हाला 2 उपप्रश्न दिसतील. यातील कोणताही एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. कोणताही एक प्रश्न जेव्हा तुम्ही अचूक सोडवाल तेव्हा तुम्हाला 5 मार्क मिळणार आहेत. यात B1 या प्रश्नामध्ये तुम्हाला शाळेच्या मॅगझिनसाठी एक रिपोर्ट लिहायचा आहे. म्हणजेच तुमची रिपोर्ट रायटिंगची कौशल्य इथे तपासली जातात. आणि B2 या प्रश्नामध्ये तुम्हाला एका ओळीत गोष्टीची सुरुवात करून दिली आहे. या ओळीला धरून तुम्हाला एक पूर्ण गोष्ट लिहायची आणि लक्षात ठेवा ह्या गोष्टीला तुम्हाला टायटलसुद्धा द्यायचं आहे बरं का. म्हणजेच लक्षात घ्या B2 या प्रश्नामध्ये तुमच्या क्रिएटिव्ह रायटिंग ह्या कौशल्याची तपासणी होणार आहे. आता या सगळ्या विभागांमध्ये विविध कौशल्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात, ज्यातून तुमची गुणवत्ता किंवा या विषयाची समज तपासली जाते. आता आपण ही कृतीपत्रिका म्हणजेच प्रश्नपत्रिका पाहू आणि समजून घेऊ. पहिल्या विभागाचा उद्देश हा विद्यार्थ्यांच्या प्राथमिक संस्कृत ज्ञानाची चाचणी घेणं हा आहे. या विभागात मुख्यत्वे चित्रांची नावं ओळखणं, संख्या अक्षरात लिहिणं, वेळेचा आणि समयाच्या तक्त्यात मेळ घालणं यासारख्या मूलभूत कौशल्यांवरती इथे भर दिला जातो. विशेषतः मराठीपेक्षा वेगळ्या पद्धतीने लिहिले जाणारे शब्द काळजीपूर्वक पहा आणि पाठ्यपुस्तकात दिल्यानुसार तंतोतंत ते लिहिण्याचा सराव करा. आता बघा, या विभागात 3 प्रश्न आहेत आणि 3ही आवश्यक आहेत. पण या प्रश्नांमध्ये उपप्रश्नांचे विकल्प उपलब्ध आहेत. या विभागासाठी एकूण 8 मार्क्स दिलेले असतात बरं का. आता प्रश्न पहिला अ बघा बरं. चित्रम दृष्ट्वा नामानी लिखितः. या प्रश्नात दिलेल्या चित्राकडे पाहून त्याची नावं संस्कृतमध्ये लिहायची आहेत. या उपप्रश्नासाठी 5 ऑप्शन आहेत आणि त्यापैकी कोणतेही 4 सोडवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्हाला एकूण 4 मार्क्स मिळू शकतात. विद्यार्थ्यांनी चित्राची ओळख करून योग्य उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आता प्रश्न 1A काय आहे तर संख्या अक्षर अंके लिखितः. या प्रश्नात दिलेल्या अंकांचं संस्कृतमध्ये अक्षरात रूपांतर किंवा अक्षरात दिलेल्या संख्येचं अंकांमध्ये रूपांतर करायचे. उदाहरणार्थ 1 ते 100 किंवा पुढील संख्या दिलेल्या असू शकतात आणि त्यांना संस्कृत शब्दांमध्ये लिहायचे किंवा त्यांना जर अक्षरात लिहिलं असेल तर त्यांना अंकात लिहायचे. या उपप्रश्नासाठी 3 उपविकल्प आहेत आणि त्यापैकी कोणतेही 2 सोडवणं आवश्यक आहे आणि ह्या प्रश्नाला 2 मार्क आहेत. म्हणजेच प्रत्येक अचूक उत्तराला 1 मार्क दिलेला आहे. प्रश्न 1E आहे समय स्तंभ मेलन कुरुतः. या प्रश्नात आकड्यांनी दर्शवलेल्या वेळा आहेत आणि शब्दांनी दर्शवलेल्या घड्याळाच्या वेळा आहेत. याचा या तक्त्यामध्ये योग्य मेळ घालायचा आहे. या प्रश्नासाठी 4 ऑप्शन्स आहेत म्हणजे उपविकल्प आहेत आणि त्यासाठी 2 मार्क दिलेले आहेत. प्रत्येक अचूक जोडीला अर्धा मार्क दिलाय. कळलं ना? या चौथ्या प्रश्नावर जाण्याआधी कृतीपत्रिकेतली सूचना क्रमांक 3 एकदा बघूया बरं. कारण आपल्या बाकीच्या सूचना काय आहेत हे आपल्याला कळलेलं होतं, पण सूचना क्रमांक 3 ही खास चौथ्या प्रश्नासाठीच आहे. तर आता बघूया. तुम्हाला इथे एक नकाशाचा आराखडा पुरवला जाईल. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की तो कसा दिसतो. प्रश्न क्रमांक 4 सोडवताना तुम्हाला या नकाशाचा वापर करायचा आहे आणि हा नकाशा तुम्हाला तुमच्या मुख्य उत्तरपत्रिकेला जोडायचा आहे. ह्याला पुरवणी म्हणून धरलं जातं. हा प्रश्न साधारणतः 2 भागांमध्ये विभागलेला असतो, 4A आणि 4A. 4A मध्ये काय आहे तर भारताच्या नकाशामध्ये प्रश्नांमध्ये दिलेले घटक हे तुम्हाला दाखवायचे. आता स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की 6 घटक आहेत. त्यापैकी कोणतेही 4 घटक हे नकाशामध्ये दाखवायचे आणि हा प्रश्न 4 मार्कांसाठी विचारला गेलाय. म्हणजेच एक घटक जर तुम्ही योग्यरित्या दाखवला तर तुम्हाला याचा 1 मार्क मिळणार आहे आणि असेच 4 दाखवाल तेव्हा 4 मार्क मिळणार आहेत. लक्षात ठेवा हां, तुम्ही नकाशामध्ये 6 घटक जरी दाखवले तरी सुद्धा तुम्हाला 4च मार्क मिळणार आहेत.
आता प्रश्न 4A मध्ये काय आहे? हा प्रश्न 4 मार्कांचा असतो. तुम्हाला स्क्रीनवर दिसेल एक नकाशा आणि नकाशा वाचून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला यात लिहायची आहेत. 4A मध्ये 5 उपप्रश्न असतात, ज्यातले कोणतेही 4 तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे. मग आता नकाशा नीट वाचा, त्यात दाखवलेल्या गोष्टी नीट समजून घ्या आणि त्याप्रमाणे कोणतेही 4 उपप्रश्न त्याची उत्तरंही तुमच्या उत्तरपत्रिकेत नीट लिहा. 10वीचा गणिताचा पेपर हा 2 भागांमध्ये विभागलेला असतो. पहिला विभाग बीजगणित आणि दुसरा विभाग भूमिती. या प्रत्येक विभागाला 40 मार्क्स असतात. म्हणजेच बीजगणिताचा पेपर हा 40 मार्कांचा आणि भूमितीचा पेपरसुद्धा 40 मार्कांचा. आणि 10वीच्या परीक्षेची तयारी करताना त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे ह्या विषयाची प्रश्नपत्रिका नक्की कशी असते, त्याचं स्वरूप कसं असतं, त्या प्रश्नपत्रिकेत किती सेक्शन्स असतात, त्यात किती प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला किती मार्क असतात. तर बघा, तुम्ही आता स्क्रीनवर ही जी कृतीपत्रिका म्हणजेच प्रश्नपत्रिका बघताय, ती साधारण छापील 11 पानांची असते. ती मिळाल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा प्रश्नपत्रिकेची सगळी पानं व्यवस्थित आहेत ना ह्याची खात्री करून घ्या. म्हणजे प्रिंट नीट आहे ना, ते सुस्पष्ट वाचता येतंय की नाही, त्यात काही चूक असेल तर प्रश्नपत्रिका लगेच बदलून घ्या. आणि प्रश्नपत्रिका बरोबर असल्याची खात्री झाली की त्यावरती तुमचा सीट नंबर लिहून घ्या. आता भूमिती या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं ते आपण पाहूया. भूमितीच्या पेपरची विभागणी ही 5 सेक्शनमध्ये केलेली असते. आता ह्या सगळ्या सेक्शन्समध्ये वेगवेगळ्या स्किल्सवर आधारित प्रश्न तुम्हाला विचारून तुमची गुणवत्ता किंवा तुम्हाला तो विषय नक्की किती समजलाय हे तपासलं जातं. आता आपण प्रश्नपत्रिका पाहूया. यात सुरुवातीला इथे काही सूचना दिल्यात, त्या नीट वाचून आणि समजून घ्या. सगळ्यात पहिली महत्त्वाची सूचना आहे, प्रश्नपत्रिकेतले सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक आहे आणि यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेटरचा वापर करता येणार नाही. तिसरी सूचना आहे, प्रश्नाच्या उजवीकडे दिलेली संख्या ही म्हणजे त्या प्रश्नासाठी असलेले पूर्ण मार्क दर्शवते. चौथी सूचना अतिशय महत्त्वाची आहे, जी लक्षात ठेवा. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचं मूल्यमापन हे केवळ प्रथम प्रयत्नातला पर्याय ग्राह्य धरूनच केलं जाईल आणि त्यालाच मार्क दिले जातील. म्हणजेच उदाहरणार्थ प्रश्न क्रमांक 1A मध्ये तुम्ही एक पर्याय निवडलात आणि तो लिहिलात, मग तो खोडून जर दुसरा लिहिलात तर तो दुसरा पर्याय बरोबर जरी असेल तरी तो ग्राह्य धरला जाणार नाही. 5वी सूचना बघा, आवश्यक त्या ठिकाणी उत्तराशेजारी आकृती काढावी. रचनेच्या सगळ्या खुणा स्पष्ट असाव्यात, त्या पुसू नयेत. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची सूचना, प्रमेयाची सिद्धता लिहिताना आकृती काढणं आवश्यक आहे. आता पेपर सोडवताना तुम्हाला या सगळ्या सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणेच तुमची उत्तरं लिहायची आहेत. आता ह्या पेपरमध्ये उत्तरं लिहिताना बरीच आकडेमोड करावी लागते. मग त्यासाठी काय करायचं, तर अजिबात प्रश्नपत्रिकेवरती कुठल्याही प्रकारची आकडेमोड करायची नाही. तर त्याऐवजी उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानाचा वापर करू शकता. शेवटच्या पानावरती रफ पेज असं लिहा आणि पेजवरती पेन्सिलनी सगळं रफ वर्क म्हणजेच कच्चं लिखाण तुम्ही इथे करू शकता. दिलेल्या माहितीवरून तुम्हाला क्रमिकेचं पहिलं पद काढायचंय. उत्तर लिहिताना इज इक्वल टू, देअरफोर किंवा बिकॉज यासारख्या चिन्हांचा योग्य ठिकाणी योग्य उपयोग करा. आणि आकृतीला योग्य नावं पण दिली आहेत. जिथे जिथे आवश्यक असेल तिथे तिथे स्टेप्समध्ये किंवा आकृतीमध्ये अगदी नीट बघा, एकक सुद्धा लिहिलेत म्हणजे युनिट सुद्धा लिहिलेत. हा रिपोर्ट आहे, म्हणजेच घडून गेलेल्या घटनेचा हा वृत्तांत आहे. म्हणूनच ह्या विद्यार्थ्याने बघा हा रिपोर्ट लिहिताना सगळीकडे भूतकाळाचा वापर केलाय. आता आपण या प्रश्नाकडे वळूया. बघा, या प्रश्नामध्ये तुम्हाला ग्राफ म्हणजे आलेख काढायचा असतो आणि संबंधित 3 प्रश्न जे विचारलेले असतात त्यांची उत्तरं लिहायची असतात. या प्रश्नामध्ये हमखास होणारी चूक म्हणजे विद्यार्थी ग्राफ अर्थात आलेख काढायलाच विसरतात. तर तुम्ही मात्र असं करू नका. प्रश्न नीट वाचून घ्या, ग्राफ काढा म्हणजेच आलेख काढा आणि मग 3 प्रश्नांची उत्तरं सुद्धा लिहा. अजून एक गोष्ट, हा ग्राफ म्हणजे आलेख काढताना बऱ्याचदा विद्यार्थी पेनाचा वापर करतात.
पण तुम्ही पेनाचा वापर करू नका. हा ग्राफ पेन्सिलनीच काढा. चला आता जाऊया प्रश्न 2 कडे. कृतीवर आधारित सर्व प्रश्नांमध्ये या विद्यार्थ्यांनी उत्तराभोवती चौकटच काढलेली नाहीये. त्यामुळे नक्की उत्तर कोणतं आहे हे पटकन समजून येत नाही. लक्षात ठेवा की कृतीवर आधारित प्रश्नांमध्ये तुम्हाला रिकाम्या चौकटीत योग्य ती उत्तरं लिहायची असतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे माझा मी एक नंबर देत आहे. त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर SMS करायचा की MSCIT म्हणून. मी तुम्हाला लगेच एका ग्रुपमध्ये ॲड करेल आणि हा नंबर खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. आणि ज्यांना पण MSCITच्या बद्दल काही प्रश्न असतील त्यांनी त्या ग्रुपवर विचारा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.